अजितदादा हे निर्विवाद आणि निसंकोचपणे निर्णय घेणारा व्यक्तिमत्व होतं. बुद्धी, प्रामाण्यवादी आणि अंधश्रद्धांना कधीही न स्वीकारणारा एक मोठा राज्याचं नेतृत्व हरवलं. अजितदादा हे निर्विवाद आणि निसंकोचपणे निर्णय घेणारा व्यक्तिमत्व होतं. बुद्धी, प्रामाण्यवादी आणि अंधश्रद्धांना कधीही न स्वीकारणारं एक मोठं राज्याचं नेतृत्व हरवले. कणखर, निर्भीड, निसंकोचपणे निर्णय क्षमता असलेलं नेतृत्व दादांचं होतं. मंत्रिमंडळात असताना मी त्यांच्या सहकारी म्हणून होतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते तथा माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी व्यक्त केली. त्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. अजितदादा एक असं नेतृत्व होतं की जे निसंकोचपणे आणि अत्यंत निर्विवादपणे निर्णय घेणारा, तात्कालिक निर्णय घेणारं व्यक्तिमत्व होतं. त्यापेक्षा बुद्धिप्रामाण्यवादी आणि अंधश्रद्धांना कदापिही न स्वीकारणारं असं मोठं नेतृत्व आपल्या राज्यातून निघून गेलं. खरं तर डेव्हलपमेंटच्या संदर्भात प्रचंड ताकद होती. बेमाच्या संदर्भात 5 मिनिटात निर्णय घेतला की शेतकऱ्यांना किती मोबदला द्यायचा. असं कणखर, निर्भीड, त्यापेक्षा निसंकोचपणे आणि तात्कालिक निर्णय क्षमता असलेलं एक मोठं नेतृत्व माझ्या राज्यातून निघून गेलं. ही अत्यंत दुःखद, अत्यंत क्लेशदायक, अत्यंत त्याला आपण ट्रॅजेडी म्हणावी अशी ही शोकांतिका महाराष्ट्राची. आणि म्हणून या दादांच्या निधनाच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला झालेलं दुःख हे निश्चितच शब्दाच्या पलीकडलं आहे. असं मोठं विकसित नेतृत्व जन्माला येण्यासाठी काही वर्ष घालवावी लागतात. असं मोठं परिपक्व नेतृत्व माझ्या राज्यातून गेलं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. या दुःखामध्ये मी सहभागी.